चला तर आज आपण खूपच खुसखुशीत आणि झटपट तयार होणारी मूग भजी तयार करणार आहोत. आजची ही रेसिपी थोडी खास आहे. नेहमीच्या मूग भजीपेक्षा थोडी करण्याची पद्धत वेगळी आहे. अजिबातही सोडा इनो न वापरता छान तुमची भजी फुलून तयार होतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे बघा, मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे 2 तासासाठी. डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून ही डाळ आपण भिजत ठेवलेली आहे. 2 तासामध्ये ही मुगाची डाळ छान भिजली जाते. तर इथे आता ही भिजलेली मुगाची डाळ आहे ती आपण बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. तर ही भजी करताना फार जास्त साहित्यांचा सुद्धा आपण इथे वापर केलेला नाही, तरीसुद्धा झटपट तयार होणारी ही मूग भजी घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडतील. तर आता बघा, सर्व डाळ आपण इथे काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात. पण इथे बघा 2 चमचे डाळ जी आहे मुगाची ती मी बाजूला काढून ठेवलेली आहे. ते सांगतेच तुम्हाला पुढे. तर आता आपण ही जी डाळ काढलेली आहे त्यामध्ये शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या 5 ते 6 आणि अर्धा इंच आलं. तर हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. इथे मी 3 हिरव्या मिरच्या त्याचे काप करून घेतलेले आहेत. आता पाणी न टाकता इथे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर बघा, आता ही डाळ बारीक करत असताना शक्य होईल तितकी डाळ बारीक करण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे बघू शकता, इथे जवळून दाखवते मी तुम्हाला. अजिबातही कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही. पण डाळ भिजलेली असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये पाणी घालावं लागत नाही. डाळ अगदी सहज बारीक होते. पण तरीसुद्धा तुमची डाळ बारीक झाली नाही तर त्यामध्ये थोडंफार तुम्ही पाण्याचा वापर केला तरी चालेल. पण जास्त पाणी वापरू नका. तर इथे बघा, आता ही डाळ तुम्हाला जवळून दाखवते मी. तर डाळीचं टेक्स्चर जे आहे ते असं असलं पाहिजे. आता डाळ आपण बारीक करताना जितकी छान बारीक करून घेतो तर ती काय होते, डाळ छान हलकी होते आणि त्यामुळेच तुमची जी मूग भजी आहे तीसुद्धा छान हलकी होतात. बघा, छान हलकी अशी डाळ दिसत आहे आणि तिचा रंगसुद्धा हलकासा फिकट होतो. तर त्यासाठी आपल्याला अजिबातही सोडा इनो कसलीही गरज यामध्ये टाकण्याची पडत नाही. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता, हे मिश्रण आपण पाणी न टाकता तयार केलेलं आहे. तर असं हे तयार व्हायला पाहिजे. आता आपण यामध्ये टाकण्यासाठी साहित्य तयार करूयात. तर इथे बघा, आपण सर्वात आधी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा फार जास्त वापरायचा नाही. मूठभर असा पालक घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे घेतलेला कांदा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे. आणि पालक इथे तुम्ही जे मी सांगितलेलं प्रमाण आहे, मूठभर असा पालक घेतलेला आहे आपण. पण प्रमाण याचं कमी अधिक करू शकता. तुम्ही जर पालक यामध्ये आणखीन वापरला तर ते भजी जी आहेत ते आणखीनही पौष्टिक होऊ शकतात. तर इथे बघा, आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर जो पालक इथे आपण घेतलेला आहे तो सुद्धा आता चिरून घेणार आहोत. पालक आपल्याला फार जास्त बारीक चिरून घ्यायचा नाही किंवा जास्त जाडही ठेवायचा नाही. सुरुवातीला पालक तोडून स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे. तर आता बघा, इथे मी दाखवते व्हिडिओ त्या पद्धतीने तसा पालक चिरून घ्यायचा. थोडा जो देठाचा भाग असेल पालकाचा तो काढून घ्यायचा. आता कोथिंबीरही आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत. तर आता ही आपली तयारी झालेली आहे. तर आपण जे डाळीचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये हे साहित्य पूर्ण घालून घेणार आहोत आणि नंतर मग काही कोरडे मसाले घालूया. तर बघा, सर्वात आधी इथे मी यामध्ये पालक घालून घेते आणि त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे. कांदा फार जास्त वापरायचा नाही, कारण जसं आपण कांदा भजी करतो किंवा गोल भजी करतो बेसनाची, तर त्यामध्ये कांदा चवीला छान लागतो. पण मुगाच्या भजीमध्ये जास्त कांदा वापरायचा नाही. आता इथे बघा, मी पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे हलक्या हाताने भरलेलं आहे म्हणून तुम्हाला अर्धी वाटी वाटत असेल, पण हे पाव वाटीच बेसन पीठ आहे. आणि पाव वाटीच इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे तुमची जी भजी आहे ती छान कुरकुरीत तयार होतात. आता इथे आपल्याला 1 चमचा यामध्ये साबूत जिरं, पाव चमचा इथे आपल्याला धना पावडर आणि पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घालायची आहे. तेवढंच आपल्याला लाल तिखट म्हणजेच पाव चमच्यालाही थोडं कमी. आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ घातलं आणि चमचाभर आपल्याला इथे पांढरे तीळ घालायचे आहेत यामध्ये. तर इथे आपण बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे तुमच्या जी भजी आहे ती छान खमंग अशी तयार होतात. तर आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र डाळीच्या मिश्रणामध्ये करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आता सर्व आपण एकत्र करत आहोत हे मिश्रणामध्ये पूर्ण साहित्य. आता आपण हाताने व्यवस्थित एकत्र करूया. तर तुम्हाला इथे पाण्याची गरज वाटली तर इथे थोडंफार पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता. पण मुगाची भजी असल्यामुळे त्यामध्ये जर तुम्ही जास्त पाणी घातलं
तर मिश्रणाला लगेचच पाणी सुटतं आणि मग तुमची भजी जी आहे ती पाहिजे तशी तयार होत नाही, ती तेलकट तयार होतात. तर इथे आता बघा आपण काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. अगदी इथे तुम्ही बघू शकता 4 ते 5 चमचे पाणी असेल. तर आता हे पाणी इथे घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं छान हे पूर्ण एकत्र करून घेणार आहे. पण यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं छान असं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची आहे. जी मुगाची डाळ आपण 2 चमचे बाजूला काढून ठेवलेली होती, ती डाळ आपण इथे आता वापरणार आहोत. तर ती डाळ जी आहे ती शेवटी घालायची यामध्ये. कारण सर्व जे मिश्रण आहे छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर मग घालायची. तर आता बघा 2 चमचेच डाळ ठेवलेली होती. आता तीसुद्धा एकत्र करून घेते आणि नंतर मग मस्त छान गरमागरम अशी मुगाची भजी आपण तयार करायला घेणार आहोत. तर इथे बघू शकता मिश्रण या पद्धतीचं तयार करायचं आहे. आपण अजिबातही हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचं नाही. अगदी लगेचच हे आपण भजी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी तेल आधीच गरम होण्यासाठी मी ठेवलेलं होतं. तर आता एक-एक करत यामध्ये भजी आपण सोडून घेणार आहोत. तर इथे तेल बघा छान गरम पाहिजे आपलं. तेल थोडं जरी तुमचं असं मीडियम गरम असेल, त्यामध्ये जर तुम्ही भजी सोडली तर भजी छान फुलत नाही आणि भजी तेलकट तयार होतात. त्यासाठी तेल छान कडकडीत गरम असलं तर भजी लगेचच छान कुरकुरीत व्हायला मदत होते. तर आता इथे बघू शकता आपण भजी यामध्ये सोडून घेतलेली आहेत आणि बघा किती छान वर आलेली आहेत. आता ही भजी आपण छान दोन्ही बाजूनी तळून घेणार आहोत. तर याला सोनेरी रंग मस्त दोन्हीही बाजूनी येऊ द्यायचा. आणि आता भजी आपण तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची स्पीड मीडियम करायची आणि बघू शकता आता भजी छान सोनेरी रंगावर तळून तयार झालेली आहेत. तर ही भजी आपण आता काढून घेणार आहोत. आपल्याला याच रंगावर ही भजी तळून घ्यायची आहेत. असे तळल्यामुळे तुमची भजी अजिबातही तेलकट होत नाही आणि बराचसा वेळ भजी कुरकुरीतच राहतात. तर ही मूग डाळीची भजी तयार करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? नक्की एकदा या पद्धतीने ही मूग भजी तयार करून बघा. आता हे बघा तुम्ही आवाजही ऐकवते. तर आहेत ना अगदी कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात आणि अजिबातही ही भजी तेलकट होत नाही. यामध्ये सोडा घातलेला नाही, त्यामुळे तुमची भजी अजिबातही तेल पीत नाहीत. तर इथे बघा झटपट तयार होणारी ही मूग भजी नक्की एकदा करून बघा. आता दुसरी बॅचही तेलामध्ये भज्यांची सोडून घेतलेली आहे. सोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत. त्यासुद्धा छान तळून घेणार आहोत. आता ही भजीसुद्धा तळून झालेली आहेत, तर काढून घेऊया. तर आहे ना झटपट तयार होणारी रेसिपी. तुम्हाला संध्याकाळच्या चहाबरोबर काही खायचं असेल छान चमचमीत असं, तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता. किंवा पाहुणे मंडळींना काही नवीन असं करून खाऊ घालायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला रेसिपी विचारतील. तर आता बघा ही भजीसुद्धा आपण काढून घेतलेली आहे. तर आता तुम्हाला भजी तोडूनसुद्धा दाखवते मी आतूनही भजी कशी तयार झालेली आहे. तर या भज्यांसोबत अजिबातही कुठली चटणी नाही किंवा सॉस नाही. अगदी हिरवी मिरची असली तर काहीच नको. तशीच भजी इतकी छान चवीला लागतात. तर तुम्हीही नक्की एकदा करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढेही तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. तर इथे मूग भजी बघा आतून किती जाळीदार आणि पोकळ तयार झालेली आहेत. इथे आपण अजिबातही सोडा, त्याचबरोबर इनो आणि किंवा कडकडीत तेलाचं मोहन कसलाही वापर केलेला नाही. तरी भजी इतकी छान तयार झालेली आहे. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. पुन्हा छानशा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.